नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण AC इलेक्ट्रिक जनरेटर पाहिला होता। आता या व्हिडिओमध्ये आपण DC इलेक्ट्रिक जनरेटर कसा चालतो, त्याचं फंक्शन काय, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे आणि कशा पद्धतीने डायरेक्ट करंट त्याच्यामधून जनरेट होतो हे आपण बघणार आहोत। सो DC इलेक्ट्रिक जनरेटर सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊया काय आहे DC इलेक्ट्रिक जनरेटर। जनरेटर विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी। हे तर कॉमन आहे, AC जनरेटरमध्ये ही मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट केलं जात होतं। इथेही आपण तेच बघतोय इन द फॉर्म ऑफ, फक्त फरक एवढा आहे, इन द फॉर्म ऑफ डायरेक्ट करंट इज कॉल्ड ॲज DC जनरेटर। So the device which converts mechanical energy into electrical energy is called as DC generator। आता जे पण मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होत आहे ते डायरेक्ट करंटमध्ये असल्यामुळेच आपण त्याला DC जनरेटर म्हणतो। लेट्स सी द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ दिस DC जनरेटर। पाहूया आपण की कंपोनंट्स काय काय आहेत, वर्किंग कसं चालतं आणि त्याच्यासाठी कन्स्ट्रक्शनसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या काय काय आहे DC जनरेटरमध्ये। फर्स्ट अँड इम्पॉर्टंट थिंग, रेक्टँग्युलर कॉईल। मित्रांनो, ज्याप्रमाणे रेक्टँग्युलर कॉईल आपण इलेक्ट्रिक मोटारमध्ये वापरली होती, AC इलेक्ट्रिक जनरेटरला वापरली होती, तशीच कॉईल इथं पण आहे ABCD। ही रेक्टँग्युलर कॉईल आपण यूज करतोय DC जनरेटर बनवताना। त्यानंतर आहे स्ट्रॉंग मॅग्नेट्स। मॅग्नेट ही प्राथमिक गरज आहे, कारण EMI इलेक्ट्रो मॅग्नेटिक इंडक्शन याच प्रिन्सिपल प्रोसेसवरती हे जनरेटर चालतंय। सो फ्लेमिंग्स राईट हँड रूलनुसार तुम्ही बघू शकताय की मॅग्नेटिक फील्ड आहे नॉर्थ टू साऊथ पोल, त्याचप्रमाणे करंट कॅरिंग कंडक्टर कॉईल जी आहे ती त्याच्यामध्ये ठेवलेली आहे। आणि आपण बघतोय की ज्यावेळी मोशन ऑफ कंडक्टर, ज्यावेळी ह्या ॲक्सेलला फिरवलं जाणार आहे मित्रांनो, अगोदर आपण प्रोसेसमध्ये काय काय ते बघूया। तिथं स्प्लिट रिंग्स हे पण महत्त्वाचं आहे की इथं स्प्लिट रिंगचा वापर केलेला आहे। लक्षात ठेवा, AC जनरेटरमध्ये स्प्लिट रिंग वापरलेली नव्हती, इथं आपण स्प्लिट रिंगचा वापर करतोय। स्प्लिट रिंगचा वापर खास डायरेक्ट करंट तयार करण्यासाठी केला जातोय। त्यानंतर आहे ब्रशेस, कार्बन ब्रशेस B1 अँड B2 आणि ॲक्सेल जो की बाहेरून मशीनद्वारे ॲक्सेलला रोटेट केलं जातं। मित्रांनो, आता लक्षात घ्या, वर्किंग पाहत असताना तेच वर्किंग आहे जे AC जनरेटरचं होतं, त्याच पद्धतीने इथं पण ते फंक्शन चालतंय, फक्त फरक काय येतो ते आपण बघूया लास्टला। सो ॲज द ॲक्सेल रोटेटेड, सगळ्यात अगोदर काय होणार की ॲक्सेलला रोटेट केलं जाणार एक्सटर्नल मशीनच्या थ्रू। ॲक्सेल एकदा रोटेट झाला बाहेरील मशीनच्या द्वारे की ॲक्सेल रोटेट झाला की आपोआपच कॉईल पण रोटेट व्हायला सुरू होईल क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये। तुम्ही बघू शकता ब्रँच AB वरती जाईल, त्यावेळी ब्रँच CD खाली येईल आणि हाफ रोटेशनमध्ये ह्या दोन AB आणि CD साईड पोझिशन एक्सचेंज करतील फ्रेंड्स। AB साईड इथं जाईल, CD साईड इथं येईल हाफ रोटेशनमध्ये। पण आता ही कॉईल जी कनेक्ट केलेली ती वेगवेगळ्या रिंग्सला कनेक्ट केलेली नाही। जसं AC इलेक्ट्रिक जनरेटरचा व्हिडिओ जाऊन तुम्ही पहा, तिथं आपण दोन वेगवेगळ्या रिंग वापरलेले त्या कॉईलचे दोन एंड कनेक्ट करण्यासाठी। आता इथं तसं नाही, एकच स्प्लिट रिंग आहे। मेटॅलिक रिंगचे हाफ एंड जे आहेत, हाफ पोर्शन जे आहेत ते या ॲक्सेलला कनेक्ट केलेले आहेत। कार्बन ब्रशेस त्याला प्रेस करत आहेत त्या स्प्लिट रिंगला आणि हे जे एंड आहेत कार्बन ब्रशेस कॉईलचे जे एंड आहेत ते त्या स्प्लिट रिंगला कनेक्टेड आहेत। सो रिंग फिरेल, ॲक्सेल फिरला की रिंग फिरेल आणि आपोआपच ही कॉईल रोटेट होईल। AB साईड वरती जाईल, CD साईड खाली येईल। हाफ रोटेशनमध्ये हे दोन्ही एकमेकांची पोझिशन चेंज करतील। आता फर्स्ट हाफ रोटेशनला काय होतं मित्रांनो बघूया आपण। सो व्हेन द ॲक्सेल इज रोटेटेड विथ द हेल्प ऑफ आउटसाइड मशीन, द कॉईल ABCD स्टार्ट्स रोटेटिंग। ॲक्सेल फिरला, कॉईल फिरायला सुरू झाली, हे पण आपण बघितलं। ऑन रोटेटिंग द ब्रँच AB मूव्ज अपवर्ड। सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, ज्यावेळी कॉईलचं रोटेशन क्लॉकवाईज सुरू झालं मित्रांनो, कॉईलचं रोटेशन क्लॉकवाईज सुरू झालं तर ब्रँच AB ही वरच्या दिशेनं फिरणार आहे, वरती जाणार आहे आणि CD साईड जी आहे कॉईलची ती खालच्या दिशेनं जाणार आहे। सो दिस रोटेशन इज क्वाईट कॉल्ड ॲज क्लॉकवाईज रोटेशन ऑफ द कॉईल। त्यानंतर आपण बघतोय की जर ब्रँच AB वरती जात असेल अँड CD मूव्स डाऊनवर्ड्स, CD साईड कुठं जाते, डाऊनवर्ड साईडला जाते। AB कुठं जाते, वरती, CD कुठं जाते, खालच्या बाजूला जाते।
According to the Fleming's right hand rule, electric current flows in the direction of A, B, C, D. आणि असं जर झालं तर आपण बघू शकतो की जो पण इलेक्ट्रिक करंटचे डायरेक्शन असेल ते A to B असेल, B to C असेल, C to D असेल आणि आपोआपच D पासून हा इलेक्ट्रिक करंट कार्बन ब्रश B1 कडे येईल, B1 मधून गॅल्व्हॅनोमीटर कडे जाईल आणि थ्रू B1 कडे येईल. सो करंट डायरेक्शन ABCD आहे मीन्स करंट डायरेक्शन ABCD आहे मीन्स एक्सटर्नल सर्किटमध्ये ती डायरेक्शन B2 टू B1 राहील. एक्सटर्नल सर्किटमधली करंटचे डायरेक्शन खूप महत्त्वाचे आपल्याला, कारण डायरेक्ट करंट कसा तयार होतो ते बघायचं आपल्याला. B2 टू B1 राहणार करंटचे डायरेक्शन. आता बघूया आपण हाफ रोटेशनच्या नंतरचं पिक्चर काय. आफ्टर हाफ रोटेशन द ब्रांच AB मूव्स डाउनवर्ड्स अँड द CD अपवर्ड्स बिकॉज दे एक्सचेंज देअर पोझिशन. आपण काय बघतोय मित्रांनो की AB जी ब्रँच आहे ती यावेळी डाउनवर्ड डायरेक्शनला जाते. फर्स्ट हाफ मध्ये ती वरती चालली होती, आता ती CDच्या बाजूला असल्यामुळे ती खाली जाते. अगोदर इथं होती, इथून वरती गेली. ABCD डायरेक्शन होती करंटची त्यावेळी. CD साइड खाली गेली होती, आता AB साइड तिथं आहे त्यामुळे ती खाली जाईल आणि CD साइड आपोआप कुठे जाते, वरती जाते. हे क्लॉकवाइज रोटेशन असल्यामुळे पॉसिबल आहे. CD upwards because they exchange their position and the current flows in the direction DCBA. थोडंसं पिक्चर मध्ये बघूया आपण परत एकदा. तुम्ही पाहू शकताय की पोझिशन जर एक्सचेंज झाल्या तर मी वेगळ्या कलरने थोडंसं नॉमेनक्लेचर इथं दाखवतो, तुम्हाला लक्षात येईल की आता इथं कोणती साइड असणार आहे D, इथं कोणती असणार आहे C, B, A. सो जी पण CD साइड आहे तुम्ही बघू शकताय की आपोआपच ती आता वरती जाणार आणि AB साइड जी आहे ती खाली जाणार. त्यामुळं रोटेशन क्लॉकवाइज आहे तसंच राहणार आहे. पण हे जे एंड पॉइंट कनेक्टेड आहेत ते एंड पॉइंट लक्षात ठेवा की त्याची आता अदलाबदल होऊ शकत नाही. अपवर्ड जाणारी जी साइड आहे मित्रांनो ती ऑलवेज कनेक्टेड आहे B1 ला आणि डाऊनवर्ड जाणारी जी साइड आहे ती B2 ला आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट चेंज होत नाही कार्बन ब्रशेसचा. त्यामुळे होतं काय की करंटची जी डायरेक्शन आहे ती ॲज इट इज राहते, ती बदलत नाही. सो वी कॅन सी दॅट सिन्स ड्यू टू स्प्लिटरिंग द ब्रँच मुव्हिंग अपवर्ड्स इज ऑलवेज इन कॉन्टॅक्ट विथ B1. वरती जाणारी जी साइड आहे मग ती AB असू द्यात किंवा हाफ रोटेशन नंतर CD असू द्यात, ती B1च्या कॉन्टॅक्टमध्ये. फर्स्ट हाफमध्ये AB होती, B1च्या कॉन्टॅक्ट मध्ये ती वरती जात होती. हाफ रोटेशन नंतर CD साइड इथं आली, ती वरती जाते. म्हणजेच ABCD दोन्ही साइड ज्या असतील त्या जरी चेंज झाल्या, कॉइलची जरी पोझिशन चेंज झाली तरी कार्बन ब्रश B1 ला हे वरती जाणारी साइड कनेक्ट आहे आणि B2 ला जे आहे अँड ब्रँच मुव्हिंग डाउनवर्ड्स ऑलवेज इन कॉन्टॅक्ट विथ B2. खाली जाणारी जी साइड आहे ती B2च्याच कॉन्टॅक्ट मध्ये आहे. त्यामुळं एक्सटर्नल सर्किटमध्ये करंटची डायरेक्शन जी आहे जरी दुसऱ्या वेळी DCBA असेल, पहिल्या वेळी ABCD असेल तरी ती आतल्या बाजूला इंटरनल सर्किटला. एक्सटर्नल सर्किटला मात्र जो कॉन्टॅक्ट आहे तो कॉन्स्टंट आहे, तो बदलत नाही. त्यामुळे करंटची डायरेक्शन तिथंही तीच राहते B2 टू B1. त्यामुळे करंटची डायरेक्शन बदलत नाही, इट रिमेन्स कॉन्स्टंट. आणि त्यामुळं देअरफॉर द करंट फ्लोज in the same direction, that is DC current is produced. म्हणजे करंटची डायरेक्शन एक्सटर्नल सर्किट मध्ये फर्स्ट हाफ रोटेशन मध्ये जी होती तीच सेकंड हाफ रोटेशन मध्ये पण आहे. AC इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये असं घडत नव्हतं. या जनरेटर मध्ये B2 टू B1 ही जी डायरेक्शन आहे तुम्ही बघा, फर्स्ट हाफ रोटेशनला पण डायरेक्शन एक्सटर्नल सर्किट मध्ये B2 टू B1 आहे. सेकंड हाफ रोटेशन मध्ये सुद्धा एक्सटर्नल सर्किट मध्ये करंटची डायरेक्शन B2 टू B1 आहे. इट मीन्स देअर इज नो एनी चेंज इन द डायरेक्शन ऑफ द करंट, दॅट इज डायरेक्ट करंट इज प्रोड्यूस. कारण AC आणि DC मधला मुख्य फरक लक्षात घ्या, AC करंट हा हाफ रोटेशन मध्ये रिव्हर्स होत असतो, त्याची डायरेक्शन बदलत असते. DC करंट मध्ये असा काही प्रकार घडत नाही. म्हणून या जनरेटर मधून मित्रांनो जो काही करंट तयार होणार आहे तो डायरेक्ट करंट तयार होतो. आता मग या सगळ्याच्या बिहाइंड नेमका ट्रान्झिटरी चेंज काय AC आणि DC जनरेटर मध्ये, तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, इथं जी वापरलेली आपण स्प्लिट रिंग आहे मित्रांनो,
ती कारणीभूत ठरते. स्प्लिट रिंगमुळं जो कॉन्टॅक्ट कार्बन ब्रशेसचा आहे तो फिक्स असतो. वरती जाणाऱ्या ब्रँचला कार्बन ब्रश B1 कॉन्टॅक्टमध्ये आणि खाली जाणाऱ्या जी साईड आहे ती जी कोणती पण असू द्या, AB खाली जात असेल किंवा फर्स्ट हाफमध्ये CD खाली जात असेल, त्याचा जो कॉन्टॅक्ट आहे तो B2C आहे, तो कॉन्टॅक्ट बदलत नाही. त्यामुळे या जनरेटरमधून तयार होणारा जो करंट आहे मित्रांनो तो डायरेक्ट करंट आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज DC जनरेटर. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत थँक्यू.